तात्काळ कारण त्या उपोषणामुळे आणखीनही मला जास्त चालता उठता बसता येत नाही. ते खूप विचित्र वेदना आहेत. पण माझ्या समाजासाठी मी किती पण झिजायला तयार आहे. आम्ही आता 1 कोटी मराठा एकत्र करतोय. तसा 6 कोटी मराठा एकत्र आहे. ते एकत्र वेगळं, परंतु आम्ही गरीब एकत्र येतोय आणि गरिबाच्याच माध्यमातून आम्हीच आमचा निधी उभा करून पोरं व्यवसायाकडे लावतोय. आम्ही आता असं आम्ही ठरवलं. आम्ही 1 कोटी नाही 500 रुपये जरी वर्षाला दिले तरी 1-1.5 रुपये आमच्या वाट्याला येतोय. लय झालं तर 30-35 रुपये महिन्याला आमच्या वाट्याला यायला लागलेत एक जणाचे. त्याच्यातून आम्ही वर्षाला 3,000, 2,000, 5,000 जे काय होतील तेवढे व्यवसायाला लावायचं ठरवलंय. आणि 400-500 रुपये कुठं पण हरत येत असं आम्ही ठरवलंय. मग भाषा कळत ना पण नाही व्हायची उंबल बरं. कुठं पण हरून जातात पैसे. आपण सप्त्याच्या वेळेस असेल, लग्नाच्या वेळेस असेल, पार्ट्या असतील त्यावेळेस दान करून टाकतो. 400-500 रुपये हे माझे धरा. आमचं म्हणणं आहे तेच पैसे आपण पोराला व्यवसायाकडे क्रांती करायला वळवायचे. ज्याच्याकडे पैसे नाहीत ना गरीब मराठ्याकडं आम्ही आमच्यात ठरवलंय. ज्याच्याकडे पैसेच नाहीत 500 रुपये पण द्यायला, ते 2 दिवस त्या पोरानं रोजानं जायचं पण 500 रुपये द्यायचे, दान द्यायचे. कोणचं ना कोणचं तरी पोरगं आपलं सुधारणारे व्यवसाय आणि व्यवसायाकडे समाज न्यायचा असं आम्ही ठरवलंय. पण तुमचा ना आमचा ताळमेळ जमला पाहिजे. हे लय अगोदर महत्वाचं आहे. तुमचं सगळं चालतंय घडीवर. 5च वाजल्यावा 3च वाजल्यावा ह्यो काय उरके नावा जायचं होतं पटकून. फक्त तेवढा ताळमेळ तुमचा ना आमचा जुळला पाहिजे. गरिबाचा आणि व्यवसायात प्रगत झालेले यशस्वी झालेल्या मराठ्यांचा एकदा जर ताळमेळ जुळला ना, तुम्ही महाराष्ट्र म्हणता, मी म्हणतो महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मराठ्याचा कोणी हात धरणार नाही इतकी क्रांती. आणि आमच्यात ती क्षमता आहे. आम्ही ते करतो. हे थांबान भाऊ लय गडबड. मग इकडं होका लागलं ना सगळा मेळ. मग पांगत मग देन तुमच्याकडेच चाललं तिकडं. मग वडापाव आणला का जामून आणले का मग मला लागली भूक. मग आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची, तुमची आमची सांगड जमण्याची खूप गरज आहे. जर का पुणे मुंबई इथल्या मराठ्यांनी जर ठरवलं, त्यात IPS IAS अधिकारी असतील, न्यायाधीश असतील, व्यावसायिक असतील, उद्योगपती असतील, काही रिटायर झालेले असतील. आपले लोक काय करतात तुम्हाला वाईट नका वाटून देऊ, पण आपले लोक काय करतात एकदा रिटायर झालं ना फार्म हाऊस बांधतात तिकडे जाऊन झोपत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.